आणि सळवे 11 सळवे या संघातर्फे सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईक एंडवर आहे रवी आणि नॉन स्ट्राईक एंडवर ओमकार. रवी आणि ओमकार यांची सलामीची जोडी मैदानामध्ये. VHS स्ट्रायकर्स या संघाला माझी विनंती असेल की आपल्या संघातील 12वा खेळाडू म्हणजे एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. आणि VHS स्ट्रायकर्स शिरळ या संघातर्फे सलामीचं षटक घेऊन मैदानामध्ये येतोय प्रवीण. आणि सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना आमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये स्ट्राईक एंडवर रवी आणि गोलंदाज रवी. आणि सामन्याला सुरुवात होते. अंच इशारा करतायत प्ले. सुंदर असा चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू जातो निर्धाव क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चेंडू जाईपर्यंत कोणतीही धाव नाही. चेंडू जातोय निर्धाव. या दरम्यान षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय प्रवीण. सामना करतोय रवी. आकुडसा चेंडू आणि झेल सोडला आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय नोमॅन्स लँडमध्ये. आणि या दरम्यान 2 धावा धावण्यामध्ये यश मिळत आहे ते रवी आणि ओमकार. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या होते ती 0 गडी बाद 2. पुढील चेंडू घेऊन येतोय रवी. सामना करतोय रवी. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू आणि चेंडू अंपायरच्या डोक्यावरून स्ट्रेट मारला आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी फरार. अतिशय गच्चाळचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळत आहे. एजस एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते परंतु या ठिकाणी गचाळाची फिल्डिंग बघायला मिळते. आणि चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी फरार. या दरम्यान षटकातील चौथा चेंडू सामना करतोय रवी. सुंदर असा फटका ऑफ साईडला ठोठवलेला चेंडू आणि चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या वरून मधून गॅप काढून जातोय सीमा रेषा पार. पुन्हा एकदा 4 धावांसाठी चेंडू होतोय फरार. रवी अतिशय सुंदर अशी नावाला रवी किरण अशी फलंदाजी करतोय तो रवी. आणि 4 चेंडू अखेरीस धावसंख्या होती ती 10. रवी हा वैयक्तिक 10 धावांवरती नाबाद. 2 चौकार आणि 2 धावा अशा वैयक्तिक 10 धावांवरती रवी हा नाबाद खेळतोय. आणि सुंदर असा फटका लेग साईडला ठोठावलेला चेंडू आणि पुन्हा एकदा चौकारांची आतिषबाजी आणि चौकारांची हॅट्रिक करतोय रवी. सुंदर अशी रवी किरण फलंदाजी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. लेग साईडला ठोठावलेला चेंडू पुरेपूर समाचार घेतलाय रवी यांनी. आणि मागील 3 चेंडूंमध्ये लगातार 3 चौकार रवी यांनी ठोकले. आणि त्याचबरोबर धावसंख्या होते ती 0 गडी बाद 14. आणि षटक संपतंय. आणि या षटक संपल्यानंतर धावसंख्या होते ती 0 गडी बाद 14. रवी हा वैयक्तिक 14 धावांवरती नाबाद खेळतोय. मागील 3 चेंडूंमध्ये लगातार 3 चौकार मारण्याचा विक्रम या रवीच्या नावावरती झालेला आहे. दरम्यान दुसरा षटक घेऊन मैदानामध्ये येतोय शंकर.
दरम्यान दुसरं षटक घेऊन येतोय तो शंकर आणि सामना करतोय ओमकार. आणि नो चेंडू जातोय. मला वाटलं फुटलेंचा नो चेंडू दिलाय अंपायर्सनी. आणि फिल्डिंगच्या नियमानुसार हा चेंडू नो दिलाय पंचांनी. धावसंख्येत अवांतर धावेची भर पडते आणि एका अवांतर धावेच्या जोरावरती धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या होते ती 15. अतिशय सुंदर असा चेंडू टाकला होता शंकर यांनी, परंतु फिल्डिंगच्या नियमानुसार हा चेंडू नो देण्यात आलाय. सुंदर असा चेंडू बाउन्सर्स उसळी घेतलेला चेंडू बॅटची एज घेऊन विकेट किपरच्या मागे जातोय आणि डिक्लेअर झोनमध्ये हा चेंडू जातोय आणि धाव मिळते ती एक. या एका धावेच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 0 गडी बाद 16 या धावसंख्येवर. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतो तो शंकर. सामना करतोय रवी, माफ करा ओमकार. झेल होऊ शकला असतात त्या ठिकाणी, प्रयत्न ठरतोय असफल. या दरम्यान चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते आणि एक धाव चोरून काढण्यामध्ये यशस्वी दोन्ही फलंदाज. आणि आता स्ट्राईक एंडवर मगाच्या षटकातील धाण्या वाघ असा खेळाडू रवी सामना करतोय शंकर याच्या गोलंदाजीचा. सुंदर असा चेंडू आणि तितकं चांगलं प्रात्यक्षिक बघायला मिळतंय गोलंदाज शंकर यांच्याकडून. या दरम्यान एक धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी झाले आहेत आणि या एका धावेच्या जोरावर धावसंख्या जाऊन ठेपते ती 0 गडी बाद 18. दरम्यान या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय शंकर. सामना करतोय ओमकार. स्लोअर पटीचा चेंडू आणि फलंदाजाला फसवण्यामध्ये यशस्वी होतोय आणि पुन्हा एकदा गचाळाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं आणि सोप्पा झेल सोडतायत. आणि आपल्याला आपण लक्षात ठेवायला पाहिजे की प्रत्येक झेल हा आपल्याला अंतिम विजयाकडे घेऊन जात असतो. या ठिकाणी अतिशय गचाळाचं क्षेत्ररक्षण या संघाकडून बघायला मिळतंय आणि ओमकार यांना एक जीवदान भेटतंय. बघायचंय ओमकार या जीवदानाचा फायदा कितपत उचलू शकतायत. या दरम्यान 5वा चेंडू घेऊन येतोय शंकर. सामना करतोय रवी. आता मात्र कहर केला क्षेत्ररक्षकांनी आणि सरळ चोटपणे झेल सोडण्यामध्ये यशस्वी होता हा संघ. या दरम्यान दुसरं षटक संपलंय. दुसऱ्या षटकाखेरीज धावसंख्या होते ती 21. 0 गडी बाद 21. अतिशय माफक अशी 2 जीवदानं या संघाला मिळाली आहेत. मला वाटतं रवीचा एक झेल आणि ओमकारचा एक झेल अतिशय सोपे झेल सोडले आहेत. पहिल्या षटकामध्ये त्या बाउंड्री लाईनवरती सोपी अशी बाउंड्री त्यांनी सोडली आहे. अतिशय गचाळचं क्षेत्ररक्षण या संघाकडून बघायला मिळत आहे. या दरम्यान तिसरं षटक घेऊन मैदानामध्ये आलाय तो सुमित. सामना करतोय ओमकार. चांगला फटका कलेक्शनला टोटलला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि क्षेत्ररक्षक बॉल अडवतील. त्या दरम्यान एक धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी ठरले आहेत आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 0 गडी बाद 22. सुंदर असा चेंडू आणि अंपायरच्या डोक्यावरून सरळपणे मारलेला फटका आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये गडबड होते आणि या दरम्यानमध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते आणि 2 धावा सोडण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी होत आहेत आणि या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या जाऊन सरकते ती 0 गडी बाद 24.
सुमित याच्या षटकातील पुढील चेंडू सामना करतोय रवी आणि सुंदर असा फटका आणि चेंडूला धाडलाय सीमा रेषा पार. चेंडू जातोय 6 धावांसाठी फरार. सुंदर असा लेग साईडला टोटवलेला चेंडू असं म्हणताला भिडणारा फटका आणि चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 6 धावांसाठी षटकार. सुंदर अशी फलंदाजी मगासपासूनच चौकारा षटकारांची आतिषबाजी रवी याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते. दरम्यान शेवटचा चेंडू घेऊन सुमित सामना करतोय रवी. पुन्हा एकदा ऑफ साईडला टटवलेला चेंडू आणि चेंडू पुन्हा एकदा एक टप्पा पडून मैदानाच्या बाहेर जातोय. माफ करा, अंपायरनी दोन्ही हात असं म्हणताकडे केलेत आणि अंपायरनी सांगितलंय हा चौकार नसून षटकार आहे. अतिशय सुंदर अशा फटक्यांची आतिषबाजी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते रवी याच्या बॅटमधून. आणि या षटकारानिशी धावसंख्या जाऊन टेपते ती 0 गडी बाद 37. आणि पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू स्लिपकडे जातोय आणि अजून एका अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते आणि नो चेंडू. अतिशय माफक अशी गोलंदाजी करतात, अतिशय सर्वसामान्य अशी गोलंदाजी करतात ते शंकर माफ करा सुमित आपल्या संघासाठी. नो प्लस एक डिक्लेअर अशा या चेंडूवरती 2 धावा फ्रीमध्ये मिळालेल्या आहेत आणि या 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या जाऊन टेपते ती 39 आणि फ्रीचा इशारा. सुंदर असा पटका समाचार घेतला या चेंडूचा. बघायचंय काय होतंय आणि झेल तर घेतलाय परंतु हा फ्रीचा फटका असल्यामुळे याच्यावरती एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या दरम्यान षटक संपतंय आणि धावसंख्या जाऊन टेपते ती 0 गडी बाद 40. अतिशय सुंदर अशी फलंदाजी रवी यांची बघायला मिळते. रवी यांनी आतापर्यंत 2-4-4 4-2-6-6-1-1 अतिशय चौकार आणि षटकारांची आतिषबाजी रवी यांच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला बघायला मिळते. 3 षटकं संपतायत आणि या 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती 40. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की रवी हे आत्तापर्यंत 11 चेंडू आणि नाबाद 31 या धावेवरती खेळत आहेत. अजूनही 19 धावांची आवश्यकता रवी यांना त्यांचं स्वतःचं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. शेवटचं षटक बाकी आहे आणि रवी यांना अजूनही 19 धावांची गरज आहे अर्धशतकाकडे वाटचाल करण्यासाठी. आपल्याला बघण्यासाठी आनंद होईल. आपल्याला बघायचं आहे की रवी यांच्या बॅटमधून ती चौकार षटकारांची आतिषबाजी होते आहे का आणि या टुर्नामेंटमधलं पहिलं अर्धशतक रवी यांच्या बॅटमधून होत आहे का. दरम्यान वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं षटक घेऊन हार्दिक सामना करतोय रवी. सुंदर असा फटका रवी याचा लेग साईडला टोटलला चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये आणि पंच इशारा करतायत. गोलंदाज हार्दिक स्लोअर पटीचा चेंडू आणि चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय. आता मात्र रवी यांना माघारी परतावं लागेल. चांगला झेल तिथे लेग साईडला घेतलाय आणि रवी हे वैयक्तिक 34 धावांवरती बाद होत आहेत. पण मला इथे उपस्थित सर्व प्रेक्षकांना सांगावं वाटेल की आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात रवी याच्या बॅटिंगचं अभिनंदन करायचं आहे. कारण का वैयक्तिक 34 धावांच्या जोरावरती रवी आपल्या संघाला अर्धशतकाच्या जवळ घेऊन गेलाय आणि रवी जातोय माघारी आणि रवीची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये उतरतोय अमर. दरम्यान या षटकातील हार्दिकचा नवीन चेंडू सामना करतोय नवीन नुकताच आलेला फलंदाज राईट हँड बॅट्समन अमर.
आणि पुन्हा एकदा जमिनीला हात करून समांतर धाव दिली अवांतर. या अवांतर धावसंख्येच्या जोरावर धावसंख्या जाऊन टेपते 1 गडी बाद 45. आणि पुरेपूर समाचार घेतला या चेंडूचा. चेंडूला धाडलंय मैदानाच्या बाहेर आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. 6 धावांसाठी फरार. अमर यांच्या बलदंड बाहूंच्या जोरावर लेग साईडला टोटवलेला हा चेंडू सीमारेषा पार. चेंडूचा घेतलाय खरपूस समाचार. षटकार. जर अमर यांनी या चेंडूवरती षटकार मारला तर त्यांना अक्षय म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं रोख बक्षीस देण्यात येईल. आणि चांगला फटका लेग साईडच्या दिशेने ठोठवलेला चेंडू. बघायचंय 2000 जिंकतायत की काय. आणि अक्षय म्हात्रे यांनी घोषित केलेलं 2000 रुपयाचं रोख पारितोषिक जिंकण्यामध्ये यशस्वी झाल्यात. अमर शेवटच्या चेंडूवरती लगावलाय त्यांनी षटकार आणि या षटकाराच्या जोरावरती धावसंख्या जाऊन टेपते ती 57 आणि विजयासाठी 58 धावांचं माफक काहीच अशक्य आणि शक्य असं आवाहन. धन्यवाद. जाऊया नेक्स्ट मॅचकडे जिथे नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. एका बाजूला आपण पाहायला गेलं तर श्री वाघजाई देवी घोषटवाडी त्यांच्या विरोधामध्ये मसनई माता सईकडे ही टीम मात्र पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचंय. लगेच आपण टॉस घेणार आहोत. नेक्स्ट मॅचचा कॉल कोणाचा असेल. घोषटवाडी संघाचा कॉल. स्विंग द टॉस. छापा काटा. काटाचा कॉल केलाय. आलाय तो म्हणजे काटा. टॉस जिंकलाय राजेश दादा. प्रथमतः निर्णय काय असेल. गोलंदाजी. एक वेगळं आयोजन. सातत्याने प्रत्येक जण या आयोजनाची वाट बघतो आणि आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर भवानीनगर सर्वे संघाचं हे आयोजन काय सांगाल. कशा पद्धतीने पाहता या आयोजनाकडे. आयोजन तर खूप चांगलं आहे. ह्या वर्षी गेल्या वर्षी तर टी व्ही होती. ह्या वर्षी सायकल राहिली. पुढच्या वर्षी वेगळं काहीतरी असेल त्यांच्याकडून. पुढच्या वर्षीचं आयोजन आधीच ठरलंय. पुढच्या वर्षी त्यांनी सांगितलंय आम्ही मालिकावीरसाठी बाईक ठेवली आहे. 100% करू शकतात ते. संपूर्ण टीम स्क्वॉड आज रेडी आहे. हां रेडी आहे. रेडी. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. कमीत कमी पर्यंत रन्स. टॉस तुमच्या बाजूने राहिलेला नाहीये. टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता. फलंदाजीच करायची होती आम्हाला. जे हवं होतं ते मिळालंय. हो. कुठेपर्यंत माणूस असेल पहिल्या डावामध्ये धावा जमवण्याचा. 50+ तरी अराउंड. आयोजनाबद्दल काय सांगाल. आयोजन नक्कीच खूप छान आहे आणि आमचं ॲक्च्युली पहिलेच सीझन आम्ही खेळतो इकडे. त्याच्यामुळे प्रत्येक टुर्नामेंट आमच्यासाठी नवीनच आहे. पण प्रत्येक आयोजन जेव्हा पण नवीन टुर्नामेंट येते तेव्हा प्रत्येकाचं आयोजन सुंदर आहे आणि कमिटीसुद्धा एकदम छान आहे. सगळ्यांना सांभाळून घेते. जवळजवळ 100+ टीम आहेत. एवढ्या टीमना सांभाळायचं म्हणजे खायचं काम नाही ॲक्च्युली. पण आयोजन आणि नियोजन दोन्ही सुंदर आहेत. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. टॉस इथे झालाय. घोषटवाडी संघाने टॉस जिंकलाय. घोषटवाडी संघाने प्रथमतः गोलंदाजी करू असं सांगितलंय आणि बॅटिंगसाठी सगळे टीमला आमंत्रित केलंय. वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. उत्तरार्धामध्ये जाऊया. कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. जय भवानीनगर सळवे संघाचा अप्रतिम आयोजन आणि नियोजन. भवानीनगर चषक 2026. वळूया अक्षय सरांकडे पुन्हा एकदा. धन्यवाद आशिष. चालू सामन्याची दुसरी इनिंग आता आपल्या समोर सुरुवात होते. साळवे 11 या संघाने अतिशय सुंदर अशी बॅटिंग करत शिरळ 11 या संघाला 58 धावांचं माफक आणि काहीसं अशक्य असं आव्हान दिलंय. 24 चेंडू आणि 58 धावा. क्रिकेटमध्ये मित्रांनो काही होऊ शकतं. प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा असतो. 1 चेंडू आणि 6 धावा आणि 6 चेंडूंमध्ये 1 धाव अशी आव्हानं आम्ही बघितलेली आहेत. त्यामुळे 24 चेंडू आणि 20 चेंडू आणि 58 धावा हे आव्हान जितकं बघायला अशक्य आहे तितकंच आपल्या बलदंड बाहूंच्या जोरावरती 20 चेंडूमध्ये 58 धावा सहजासहजी बनवता सुद्धा येतात. या दरम्यान सलामीची जोडी मैदानामध्ये उतरते. स्ट्राईक एंडवर आहे.
शंकर आणि नॉन स्ट्राईक एंडवर आपल्याला बघायला मिळतोय प्रवीण. आणि साळवे 11च्या वतीने वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं सलामीचं षटक घेऊन मैदानामध्ये उतरलेला गोलंदाज ओमकार. सामन्याला सुरुवात होते सलामीचं षटक सलामीचा चेंडू घेऊन ओमकार आणि सामना करतोय तो शंकर. चांगला असा चेंडू चेंडूचा अंदाज घेताना गेला बॅट्समनला. चेंडू जाऊन विराजमान होतो तो यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू जातो निर्धाव आणि या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्येमध्ये कोणतीही वाढ नाही. धाव फलकाची सुरुवात नाही. दरम्यान दुसरा चेंडू घेऊन येतोय ओमकार. सामना करतोय शंकर. सुंदर असा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू बघायचा इथे झेल होतोय का आणि पहिला गडी बाद होतोय शंकर याच्या स्वरूपामध्ये. ओमकारला यश मिळतंय आणि स्वतःची धावसंख्या आणि स्वतःच्या धावांचं खातं आणि संघाच्या धावांचं खातंही न उघडता शंकर माघारी परततोय आणि ओमकारला यश मिळतंय. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. धावसंख्येचं खातं अजून उघडलेलं नाही. या दरम्यान शंकरची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये उतरतोय तेजस. 2 चेंडू 1 गडी बाद. धावसंख्या मात्र 0. शंकर काहीसा नाराज दिसतोय. माघारी परततोय. आपल्या खांद्यावरती संघाची मदार असताना आपल्याकडून कोणती धाव होत नसल्याचं दुःख हे मित्रांनो सर्वात मोठं दुःख असतं. दरम्यान शंकराची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये उतरतोय तो तेजस. दरम्यान या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतोय ओमकार. सुंदर असा चेंडू आणि बाउन्सर्सचा मारा करतोय ओमकार. स्वतःच्या उंचीला साजेशी अशी गोलंदाजी करतोय ओमकार आणि फलंदाज मात्र बीट होतोय. दरम्यान या षटकातील चौथा चेंडू घेऊन येतोय ओमकार. सामना करतोय तेजस. पुन्हा एकदा सुंदर असा बाउन्सर आणि बघायचंय आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षणाची साथ मिळते ओमकार याच्या गोलंदाजीला आणि पुन्हा एकदा कोणतंही धावायचं खातं न खोलता तेजस एक्सप्रेस माघारी यार्डात परतते आणि अजूनही कोणत्याही धावेचं खातं या ठिकाणी उघडलेलं नसतानाही 0 या धावसंख्येवरती 2 गडी बाद होत आहेत. आता मात्र तेजस एक्सप्रेस पुन्हा एकदा माघारी यार्डामध्ये जाते आणि तेजस एक्सप्रेसची जागा घेण्यासाठी नवीन इंजिन मैदानाकडे येत आहे. त्या नवीन इंजिनचं नाव आहे गणेश. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी ओमकार यांची. या दरम्यान ओमकारांच्या षटकातील शेवटचा चेंडू बघायचं. या चेंडूवरती ओमकार काय जादू करतायत. सुंदर असा चेंडू आणि आता मात्र मला असं वाटतंय की इकडे कॅच प्रॅक्टिस चालू आहे आणि ओमकार यांच्या गोलंदाजीवरती कोणत्याच फलंदाजाला सूर गवसत नाहीये. एकामागून एक एक्सप्रेसच्या मागे एक्सप्रेस मागे यार्डात जमा होत आहेत. येत आहेत जात आहेत. ओमकार मात्र यशस्वीरित्या आपलं षटक संपवतोय. एका षटकाअखेरीस 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या मात्र 0. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ओमकारसाठी. 3 गडी घेऊन मेडन ओव्हर टाकली ओमकार यांनी. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. मगाशी आपण यांच्या संघाकडून रवी यांची सुंदर अशी बॅटिंग बघितली आणि मला वाटतं ओमकार हा रवी सोबत ओपनिंगला उतरला होता. आणि यावेळी ओपनिंगचं षटक घेऊन ओमकार यांनी 3 गडी माघारी धाडलेत आणि आता गणेशांची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत सुमित. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाज रवी. सुंदर असा चेंडूचा अंदाज घेताना याला चेंडू जाऊन विराजमान होतो यष्टीरक्षकाच्या हातात. चेंडू जातो निर्धाव. मग अशा सत्रामध्ये आपण रवी याची धारदार बॅटिंग बघितली. आता आपल्याला बघायला मिळतं रवी यांच्या बोटांची जादू. दरम्यान रवी याच्या षटकातील दुसरा चेंडू. सामना करतोय प्रवीण.
फुल टॉस चेंडूचं आमंत्रण आणि हा चेंडू खेचता आलाय सीमारेषा पार. पंचांनी इशारा केलाय, चेंडू जाऊन विराजमान होतोय षटकार आणि या षटकारानेशी धावसंख्येचं खातं खुलत आहे. धावफलकावरती आकडा दिसतोय तो 6. रवी यांनी अतिशय माफक असा चेंडू फुलटॉस असा चेंडू टाकला. या दरम्यान रवी यांच्या षटकातील तिसरा चेंडू सामना करतोय प्रवीण. सुंदर असा चेंडू आणि इथे झेलबाद होण्याचा चान्स आणि सुंदर असा झेल. यष्टीरक्षक महेश यांनी टिपलाय आणि रवी यांना यश प्राप्त होत आहे आणि माघारी परततोय तो प्रवीण. अतिशय सुंदर अशी फलंदाजी मगाशी रवी यांची बघायला भेटली. आता एका षटकारानंतर चांगलं कमबॅक केलंय रवी यांनी आणि या विकेटनंतर धावसंख्या जाऊन टेप देते 4 गडी बाद 6. दरम्यान रवी याच्या षटकातील 4था चेंडू आणि प्रवीणाची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये आलाय विलास. सुंदर असा फटका ग्राउंडच्या दिशेने खेळलेला चेंडू अंपायरच्या डोक्यावरून चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल. त्या दरम्यान क्षेत्ररक्षकांचं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. रवी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय. एक षटकार आल्यानंतरही चांगलं असं कमबॅक रवी यांनी केलंय. या आधीच्या चेंडूवरती विकेट आणि आत्ताच्या चेंडूवरती फक्त एक अशी धाव आणि धावसंख्या जाऊन विराजमान होते ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 7. दरम्यान रवी याच्या षटकातील शेवटचा चेंडू आणि सामना करतोय सुमित. डावखुरा फलंदाज सुमित. चेंडू खेचण्याच्या नादात आपला गडी देऊन बसतोय डावखुरा फलंदाज सुमित. यष्टीरक्षक महेश सुंदर असे यष्टीरक्षण करतात. आतापर्यंत 2 झेल त्यांनी घेतलेत. रवी यांच्या षटकात देखील 2 गड्यांचं योगदान रवी यांना मिळालंय. चांगलं असं यश प्राप्त करतायत ते रवी मगाशी आपल्या बॅटमधून आणि आता आपल्या गोलंदाजीमधून. या दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रवीण. 2 षटकं संपतायत आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन टेप देते 5 गड्यांच्या मोबदल्यात 7. अजूनही 10 चेंडू आणि 51 धावांची गरज. नवीन गोलंदाज सनराज आणि सनराज यांच्यासाठी लकी यांच्याकडून जर 2 विकेट घेतले तर आपल्याला 500 रुपयांचं रोख पारितोषिक. सुंदर असा चेंडू आणि चेंडू सफल होतोय ग्राउंडमध्ये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विराजमान होतो. त्या दरम्यान 1 धाव धावण्यामध्ये यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. या दरम्यान सनराज याच्या षटकातील 2रा चेंडू आणि सामना करतोय प्रवीण. सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल. थोडीशी आदळआपट होते परंतु झेल मात्र सुटत नाहीये. या आदळआपटीच्या नंतर सुद्धा फलंदाजाला माघारी धाडण्यामध्ये यशस्वी ठरतायत ते सनराज आणि सनराज यांना 500 रुपयांचं बक्षीस जिंकण्यासाठी अजून फक्त 1च विकेटची गरज आहे. लकी मला वाटतं आपण आपला हात खिशाकडे घालायचा आहे कारण मला विश्वास आहे की सनराज यांच्या बॉलिंगवर 2रा विकेट नक्कीच येईल. दरम्यान रवीन याची जागा घेण्यासाठी संघामध्ये मंगेश. दरम्यान सनराज याच्या षटकातील पुढील चेंडू सामना करतोय मंगेश.
उल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल आणि चेंडूची एज घेऊन विकेट किपरच्या डाव्या बाजूला चेंडू जाऊन विराजमान होतो डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेनिशी धावसंख्या जाऊन ठेपते अतिशय माफक अतिशय सर्वसामान्य अशी 6 गड्यांच्या मोबदल्यात 9. सुंदर असा फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न एका धावेवरती समाधान मानावं लागेल. बघायचं दुसऱ्या धावेसाठी हाक दिली होती परंतु समोरच्या फलंदाजांनी नकार दिला आणि दोन्ही फलंदाजांना एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि या एका धावसंख्येच्या जोरावर धावसंख्या डबल आकड्यामध्ये प्रवेश करते आणि जाऊन ठेपते ती 6 गड्यांच्या मोबदल्यात 10. दरम्यान संद्राज याच्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतोय विलास. चांगला फटका आपसॉर्ट टोटलला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात जाईल तेपर्यंत आणि अतिशय गचाळ आणि आळशीपणाचं लक्षण त्या ठिकाणी ऑफ साईडला बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन ठेपते ती 6 गड्यांच्या मोबदल्यात 14. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन मैदानामध्ये उतरतोय तो शैलेश आणि फलंदाज आणि पुन्हा एकदा जमिनीला हात करून समांतर धाव दिली अमांतर आणि या धाव्यात अवांतर धावेच्या योगदानानंतर धावसंख्या एका धाव्याने पुढे सरकते आणि जाऊन ठेपते ती 6 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. आणि पुन्हा एकदा अंपायर वॉर्मअप करतायत जमिनीला हात समांतर करतायत धाव अवांतर देत आहेत आणि अवांतर धावेच्या जोरावरती धावसंख्या एका धाव्याने पुढे सरकते धावसंख्या जाऊन ठेपते ती 16. अतिशय सुंदर असा ग्राउंड शॉट पद्धतीचा फटका चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव घेतली आहे आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या जाऊन ठेपते ती 6 गड्यांच्या मोबदल्यात 17. सुंदर असा फटका ऑफसाईड टोटलला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विराजमान होईल त्या दरम्यान पुन्हा एकदा एक धाव धावण्यामध्ये यशस्वी. एका धावेच्या जोरावरती धावसंख्या जाऊन ठेपते ती 18. सुंदर असा फटका आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं मैदानामध्ये. अतिशय उत्कृष्ट असे बॅट्समन अतिशय उत्कृष्ट असे बॉलर आणि त्याच जोडीला अतिशय उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षक साळवे 11 या संघामध्ये आहेत. नक्कीच या संघाला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि झेल घेण्याचा चांगला प्रयत्न अयशस्वी ठरतो. या दरम्यान एक धावून काढतात दोन्ही फलंदाज आणि धावसंख्या जाऊन ठेपते ती 20. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू जातोय स्लिपकडे आणि सामना संपतोय आणि साळवे 11 हा संघ या सामन्यामध्ये अतिशय मोठ्या फरकाने विजयी ठरतोय. आणि नुकत्याच संपलेल्या या सामन्यामध्ये सामनावीर